jungle. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नाही तर दलालीच्या विरोधात. घोगाव येथील सभेत रोहित पवारांचा सरकारवर प्रहार. पलूस सांगली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पलूस तालुक्यातील घोगाव येथे आयोजित जाहीर सभेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेचा प्रश्न सभेला संबोधित करताना रोहित पवार म्हणाले की सांगली आणि पलूस भागातील शेतकऱ्यांच्याकडे जमिनीचे तुकडे लहान आहेत. याच जमिनीवर त्यांचे घरदार, मुलांचे शिक्षण आणि मजुरांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. जर सरकार या जमिनी बळकावणार असेल तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही. सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ होण्यासारखी आहे. शक्तीपीठ महामार्गावरून भ्रष्टाचाराचे आरोप. आमदार पवार यांनी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर दलाली होत असल्याचा खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले, इतर राज्यात राष्ट्रीय महामार्गाचा खर्च प्रति किलोमीटर ₹35 ते ₹40 कोटी येतो. महाराष्ट्रात मात्र हाच खर्च 80 ते 90 कोटी दाखवला जात आहे. या प्रकल्पात सुमारे 40 ते 50 हजार कोटींची दलाली खाल्ली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीपुरती आश्वासने आणि विश्वासघात. निवडणुकांच्या काळात सरकार म्हणते की आम्ही प्रकल्प थांबवतो, पण निवडणुका संपल्या की पुन्हा कामाला सुरुवात होते, असे म्हणत त्यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. 2013 मध्ये या प्रकल्पाची किंमत ₹56,000 कोटी होती, तर ती आता 1,25,00,000 कोटीवर गेली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. आम्ही विकासाच्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, पण आम्ही दलाली आणि सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहोत. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय एकही प्रकल्प राबवू देणार नाही. आमदार रोहित पवार. या सभेला परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीने लढ्याला रोहित पवार यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला. आज जर आपण बघितलं तर विविध तालुक्यामध्ये शक्तीपीठ संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जातं. खरं तर या भागातले शेतकरी बघितल्याने मी इथं सांगलीमध्ये आत्ता आहे, तर एकतर यांच्या जमिनी तशा लहान आहेत. त्या जमिनीवर त्यांचं घरदार त्या ठिकाणी चालतं. मुलांचं शिक्षण असू द्या, नाहीतर इतरही त्यांचा जो खर्च असतो शेतकऱ्यांचा, व त्याच्याचबरोबर इथं असणाऱ्या मजुराचा या शेतीच्या माध्यमातूनच खरं तर हा खर्च उचलला जातो. आणि ती शेती पूर्णपणे जर सरकार घेणार असेल तर मग या शेतकऱ्याला हातामध्ये काहीच राहत नाही. जी काही मदत सरकारकडनं घोषित झालेली आहे ती सुद्धा तुटपुंजी आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं, एक तर शेतकऱ्यावर अन्याय होतोच आहे. एखादा रस्ता करण्याच्या आधी तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं, पण तसं न होता इथं तुम्ही जाहीर करून टाकलं. विधानसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तुम्हाला कळालं की या भागामध्ये तुम्हाला मतदानाला अडचण येईल, तेव्हा तुम्ही म्हणता ठीक आहे आम्ही थांबवतो, इलेक्शन झाल्यावर बघू, पण तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय हो करणार नाही काय. पण जसं इलेक्शन संपलं, सत्तेत आले, शेतकऱ्यांनाही विसरले आणि शब्दाला सुद्धा तिथं विसरले आणि परत एकदा इथं कामाला सुरुवात केली. 56,000 कोटी रुपये सुरुवातीला 2023ला या प्रोजेक्टसाठी जाहीर झाले होते. आता 1,00,000 कोटीवर प्रोजेक्टची कॉस्ट आली आणि ती कदाचित 1,25,000 कोटीवर तिथं जाईल. याच्यात काय शेतकऱ्याचं मानधन नाही तर मदत त्या ठिकाणी कुठेही वाढलेली नाही. जो वाढले तो खर्च वाढलेला आहे. आणि या खर्चाचा जर आपण फरक बघितला, इतर राज्यांमध्ये नॅशनल हायवेच्या अंतर्गत जी काही कामं केली जातात त्याला बांधायला प्रति किलोमीटर 35 ते 40 कोटी रुपये खर्च येतो. आणि इथं या मार्गाला 6 पदरी, तो 8 पदरी असतो, हा 6 पदरी असून सुद्धा 80 ते 90 कोटीपर्यंत नुसता बांधायला खर्च येतो. म्हणजे 40 ते 50 कोटी रुपये अतिरिक्त महाराष्ट्रामध्ये या शेतकरी या शक्तीपीठ मार्गाच्या अंतर्गत इथे असणारे नेते हे मलिदा नाही तर दलाली त्या ठिकाणी काढणारे, म्हणजे 40 ते 50,000 कोटी रुपये. आणि मग शेतकऱ्याला काय तर काहीच नाही. मग हे कुठं ना कुठेतरी हा अन्याय आहे. आणि जिथं सामान्य लोकांवर अन्याय होतो तिथं आम्ही त्यांच्याबरोबर राहतो. त्यामुळे या समितीच्या अंतर्गत एक चांगला लढा हा उभा केला आहे आणि या लढ्याला आम्ही मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा देतो. आणि याच्यापुढेही सांगतो की शेतकरी, कष्टकरी, सामान्य लोक, आमचे मजूर या सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय असे प्रोजेक्ट कुठेही जाहीर करू नये. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा विरोध नाही, पण आम्ही दलालीच्या विरोधात आहोत आणि आम्ही अन्यायाच्या विरोधात आहोत.